नोकरी जेवढी दिसायला सोपी वाटते आणि छान वाटते ना, तेवढी सोपी नसते. कारण ते जेव्हा आपण आपल्या फॅमिलीला सोडून लांब राहतो ना, त्या व्यक्तीलाच माहीत असतं की ती नोकरीची काय किंमत आहे. तर आज शरूचे बाबा शरूला सोडून गेले होते, ते म्हणजे ऑफिससाठी. आणि आम्ही दोघंच होतो. त्याच्यामुळे शरू खूप रडत होता, म्हणून त्याला बाहेर फिरवण्यासाठी म्हणून घेऊन आले होते. सोबत माझी पण 2-3 कामं होती. इकडं मी पीस शोधत होते मला जो हवा तसा, पण तसा काही भेटला नाही. पण जाताना एक आमच्या गावची वरात दिसली होती, म्हणजे गावदेव. इकडं गावदेवाला नेहमीच डॉल्बी असतो. माहीत नाही ती गावाची आमच्या प्रथाच आहे. पण डॉल्बीच्या आवाजाने शरू एवढा घाबरून गेला ना, त्याच्यामुळे त्याला थांबवण्यासाठी म्हणून एका स्टेशनरी शॉपमध्ये शिरले. पण त्याला घ्यायचं सोडून मी माझी पहिल्यांदा खरेदी करून घेतली. पण त्याला काय शेवटी आवाज आला की तो रडायला चालू करत होता. म्हणून म्हटलं चला आता त्याला रमवण्यासाठी इथं त्याच्यासाठी थोड्या गाड्या बघितल्या. आणि त्याच्या आवडीची गाडी चूज करता करता त्याला सगळ्याच गाड्या घेवायच्या वाटत होत्या. त्याच्यामुळं त्याच्यातली मीच एक गाडी चूज केली. आणि त्यानंतर त्याला ती गाडी एवढी आवडली की तो गाडी सोडायला काय तयार नव्हता. तर चला, आजचा असा होता मिनी ब्लॉग.